संघर्षवादी सफाई कामगारांचे धुळ्यात 3 दिवसीय प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन। सफाई कामगारांना घरे, वारसांना नियुक्तीपत्र यासह विविध मागण्यांसंदर्भात संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीने आजपासून 3 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत असून मनपाच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग मार्फत सफाई कामगारांना घरे बांधून देण्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना कार्यान्वित आहेत। या योजनेचा निधी दरवर्षी धुळे मनपाला येतो, परंतु मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने निधी परत जात आहे। त्यामुळे सफाई कामगारांना कायमस्वरूपी मोफत मालकी हक्काची घरे बांधून देण्यात यावी। सफाई कामगार जर सेवानिवृत्त, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र अथवा मयत झाला तर 30 दिवसाच्या आत वारसा हक्काचे प्रकरण निकाली काढण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाच्या शासन निर्णयानुसार झाली आहे। त्यामुळे सफाई कामगारांच्या वारसांना 30 दिवसात नियुक्ती देण्यात यावी। सफाई कामगारांच्या मुलामुलींना मानधन तत्वावर नोकरी द्यावी। सेवानिवृत्त सफाई कामगारांना वाढीव उत्पादनाची आणि वाढीव 7व्या वेतन आयोगाची रक्कम त्वरित द्यावी। ऍडव्हान्स मध्ये वाढ करावी। सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी, गणवेश, स्वेटर, मफलर, चप्पल, बूट, गमबूट, पाट्या, झाडू, गटार, पावडी आदी साहित्य देखील त्वरित द्यावे। अशा विविध मागण्यांसंदर्भात आज सफाई कामगारांच्या धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली। यावेळी या आंदोलनात मुनाफ शेख कादर, बापूराव खरात, राजू पगारे, राजेंद्र बैसानी, तवाब अन्सारी, सलीम बेग, सुनील चित्ते, मोहन शेख, दिलीप माडी, आसिफ बेग, वसीम शेख, संजय तपासे, शपील शेख आदी संघर्षवादी सफाई कामगारांचे पदाधिकारी, कामगार या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। बापू खरात संघटनेचा उपाध्यक्ष आहे। संघर्षवादी सफाई कामगार संघटनेतर्फे आजपासून सफाई कामगारांच्या मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला 15 दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलेले आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी अशी की डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत महापालिकेच्या भूखंडावर 650 स्क्वेअर फुटाचं घर त्यांना बांधून देण्यात यावं। आमची दुसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांचे जे प्रलंबित प्रकरण आहेत, जे वारसांचे प्रकरण आहेत, ते 30 दिवसाच्या आत निकाली काढण्यात यावं। आमची तिसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांचे जे मुलं पदवीधर आहेत, शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्या मुलांना मानधन तत्वावर महानगरपालिकेत नोकरी देण्यात यावी। जे त्या जागेसाठी पात्र आहेत त्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावं। आमची अशी तिसरी मागणी आहे। आमची चौथी मागणी अशी आहे की सेवानिवृत्त सफाई कामगार किंवा कार्यरत सफाई कर्मचारी, सेवानिवृत्त सफाई कामगारांचे जे वाढीव उत्पादनाची रक्कम थकलेली आहे, 1/16 पासून 7वे वेतन लागू झालेलं आहे, 7वे आयोग लागू झालेला आहे, तो 2020 पर्यंत। तर आज सगळ्यात जे मयत झालेले आहेत, जे सेवानिवृत्त झाले, तर बऱ्याच कर्मचाऱ्यांचे वाढीव उत्पादनाची रक्कम घेणं बाकी आहे आणि जे कार्यरत कर्मचारी त्यांच्या सुद्धा 7वे वेतन आयोगाच्या रक्कमा घेणं बाकी आहे महापालिकेकडे। आमची पाचवी मागणी अशी आहे की सफाई कर्मचारी किंवा ऑफिशियल कर्मचारी यांना जे दिलं जाणारं ॲडव्हान्स, ते ॲडव्हान्स 12,500 रुपये, 12,500 रुपयामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही। दिवाळी आहे, रमजान आहे किंवा 14 एप्रिल आहे, 12,500 रुपये वाढत्या महागाईमुळे सण साजरा होत नाही, तर ते वाढवून 25,000 करण्यात यावं, अशी आमची चौथी मागणी आहे। आमची पाचवी मागणी अशी आहे की सफाई कामगार त्यांच्या सुरक्षेसाठी साडी, गणवेश, चप्पल, बूट, रेनकोट, छत्री किंवा ऋतूप्रमाणे त्यांना जे पूर्वी साधनं दिले जात होती, ते साधनं देणं बंद झालंय आणि त्यांना कामासाठी जे लागणारे हत्यार आहेत, जसं पाटी, पावडं, झाडू, तुम्हाला सांगू हँड ग्लोव्ज, गटर पावडी, गमबूट, हे देणं सध्या बंद केलेलं आहे महापालिकेने, तर ते त्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावं, अशी आमची मागणी आहे। आणि विषय असा आहे की 3-4 महिन्यापासून पगार वेळेवर होत नाहीये,
तर राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी वेळेवर जर निधी पाठवला तर आमचं पगारही वेळेवर होती आणि महापालिका प्रशासनाने या कामी दखल घेतली पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी अशी त्यांना आमची विनंती आहे.